नमस्कार. आज मी आले आहे पुण्याच्या कुंभारवाड्यामध्ये. इथे मातीची खूप सारी भांडी मिळतात. किचन सेटपासून मातीच्या पणत्या आणि होम डेकोरच्या वस्तू, तुमचं घर सजवण्यासाठीच्या वस्तू इथे खूप साऱ्या मिळतात. चला तर मी आज आले आहे माऊली मटका भांडारमध्ये. सो तिथे काय काय वस्तू आहेत ते आपण बघूया. पुण्याचा हा कुंभारवाडा अगदी मध्यवस्तीत शनिवार वाड्याजवळ आहे. ज्यांना माझ्यासारखी मिनिएचर वस्तू गोळा करण्याची आवड असेल त्यांच्यासाठी तर ही जागा पर्वणीच आहे. इथे छोट्या छोट्या मातीच्या मिनिएचर वस्तू तुम्हाला मिळतील. घराच्या दरवाजाला लावण्यासाठीचं तोरण वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, तेही मातीपासून बनवलेलं, हे मी पहिल्यांदाच बघितलं. इथे मला स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा मिनिएचर सेट दिसला. त्यामध्ये छोटीशी चूल, तवा, कढई, कुकर आणि अशी वेगवेगळी भांडी होती. या सगळ्या गोष्टी हाताने बनवल्या आहेत. ह्या अशा सुंदर सुबक मिनिएचर किचन सेट तुम्ही किचनमध्ये सजवण्यासाठी वापरू शकता. खूप सुंदर वेगवेगळ्या शेपचे फ्लॉवर पॉट आहेत, जे आपण घरामध्ये मस्त त्याच्यामध्ये फुलं लावू शकतो, आर्टिफिशियल फुलं ठेवू शकतो. ते तर खूप वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. या सर्वांच्या प्राइस मी तुम्हाला खाली टेक्स्टमध्ये सांगेन की साधारण काय किमती आहेत. छोटे मिनिएचर पॉट्स, छोटे सूप, कपबशी सेट, ग्लास, असे खूप छोट्या छोट्या मातीच्या वस्तू तुम्हाला इथं मिळतील. इथे तुम्हाला अगदी 10 रुपयांपासून घर सजवण्याच्या वस्तू मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हाताने बनवल्या आहेत. तांब्या आहे आणि हे असे छोटे ग्लास आहेत. वाव, मस्त वाटतात ना हे ग्लास. आणि हे फार इंटरेस्टिंग आहे, हे खूप छान आहे, मस्तच. ह्याच्यामध्ये झाडं लावू शकतो आपण आणि काहीतरी वेगळ्या ह्यानी पेंट करून याला होम डेकोरमध्ये मी कसं कन्वर्ट करेल हे दाखवेल तुम्हाला. छान वाटतंय हे मला. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स इथे बघायला मिळतात. आणि साधारण याच्या किमती कशा आहेत किमती? हे 150 ते 180च्या रेंजमध्ये आहे. 150 ते 180च्या रेंजमध्ये आहेत ह्या. आणि वेगवेगळे बनवलेले, त्याच्यामुळे हँडवर्क आहे पूर्ण, मशिनरी नाही वापरली, हाताने बनवलेले हे सगळे. हे काय आहे माहितीये का तुम्हाला? हे दिवा आहे आणि ह्याला आपण मस्त कलर केलं ना तर हा इतका सुंदर दिसणार आहे. काका याची किंमत काय? 90 रुपये. 90 रुपयाला आहे. मस्त आहे. सो ज्यांना चहा आवडतो त्यांच्यासाठी तर हे खूप मस्त कुल्हड आहेत. साधारण 10 रुपयापासून आहेत हे. त्यामुळे आणि जर क्वांटिटीमध्ये घेतले तर अजून स्वस्त पडतील. हा मोठा सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण गार्डनिंगसाठीच्या वस्तू ज्या यूज करू शकतो. कुंड्या आहेत बेसिकली. आता ही अशी आडवी कुंडी आहे जी आपण बोनसाय किंवा सिक्युलेंट्ससाठी वापरू शकतो. खूप व्हरायटी आहे. साधारण 400 ते 500च्या रेंजमधल्या आहेत, वेगवेगळ्या शेप्सच्या. कुंभारवाड्यामध्ये अशी शेजारी शेजारी बरीच दुकानं आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काहीतरी वेगळ्या युनिक वस्तू बघायला मिळतील. इथं असे आर्टिफॅक्ट्स खूप स्वस्त दरात मिळतात. जसे की आर्टिफॅक्ट्स, हत्ती, वाद्य वाजवणारी माणसं, बुद्धा, गणपती असे मूर्त्या मिळतील. ह्या तुम्ही कलर करू शकता किंवा अशा सुद्धा ठेवल्या घरामध्ये तरी त्या सुंदर दिसतात. तुम्हाला एक सिक्रेट सांगू? याच गोष्टी थोड्याफार रंगवून मॉलमध्ये एवढ्या महाग विकल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जर घर सजवायचं असेल तर आधी आपल्या आजूबाजूचे लोकल शॉप चेक करा. जेव्हा आपण आपलं घर स्वतःच्या हाताने सजवतो त्यामध्ये मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो. सो आता खूप साऱ्या काही गोष्टी घेतल्यात मी इथे आणि याचे खूप सारे DIYs येणार आहेत लवकरच चॅनलवरती. तुम्हाला जर तुमचं गार्डन सेटअप करायचं असेल तर त्या रिलेटेड सगळ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील. जसं की मोठे डेकोरेटिव्ह प्लांटर्स, डेकोरेटिव्ह हँगिंग्स, विंड चिम्स, लॅम्प्स आणि बरंच काही. कुंभारवाड्यातल्या वस्तू सीझनप्रमाणे बदलत राहतात. आत्ता उन्हाळा चालू असल्यामुळे इथे खूप माठाचे वेगवेगळे प्रकार दिसतात. दिवाळीच्या वेळेस इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या, दिवे, किल्ला,
दिवाळी डेकोरेशनच्या वस्तू ह्या खूप मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्त दरात मिळतात. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेटसाठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कुंभारवाड्यातल्या वस्तू वापरून मी माझं गार्डन कसं सजवणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत असंच भेटत राहू. बाय.